नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की जीवा आता एकटाच घरी आलेला असतो. पार्थ त्याला विचारतो की नंदिनी कुठे आहे, तेव्हा जीवा म्हणतो की कोण नंदिनी. त्यावेळेस सगळ्यांना असं वाटतं की नंदिनी घरी आली नाही, पण मात्र जीवा मस्करी करत असतो. जीवा आनंदात म्हणतो की तुमच्या सुनेला नंदिनी देशमुखला मी घरी घेऊन आलोय. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळेल की सगळेच आता डायनिंग टेबलवर जेवण करायला बसलेले असतात. तर आता पार्थचाही जीवाबद्दलचा सगळा राग संपलेला असतो. सगळं काही आनंदात सुरू असतं, पण मात्र ते काही वसवाते त्याला बघवलं जात नाही. त्या समय काव्य जेव्हा प्रेमाने जीवाला आता मिठाई देत असते, तेव्हा वसवात्या त्यामध्ये बोलते की अजूनही जीवाबद्दलचं तुमचं प्रेम संपलं नाही. पार्थच्या प्लेटमध्ये मिठाई नाही, पण तू अगोदर जीवाला देतेस. तेव्हा काव्य आता वसुंधराला चांगलं उत्तर देते, पण मध्येच पार्थ बोलतो की तुम्ही काही बोलायचं नाही. स्पष्टपणे सांगतो, काव्याला बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यांनी मला जे सांगायचं होतं ना, ते सगळं सांगितलंय आणि आता कोणाच्याही बोलण्याने मी त्यांच्यावर संशय घेणार नाही. त्यामुळे आता कोणीही त्यांच्या नात्याबद्दल काही बोलायचं नाही. मला संशय येणार नाही. तर सगळ्यांसमोर आता पार्थने काव्याची बाजू घेतल्यामुळे काव्याला खूप आनंद होतो. तर इकडे रम्य व सुंदराचा पुन्हा एकदा झालेला असतो.